नाशिकच्या तपोवन परिसरातील एका प्लायवूडच्या गोदामाला भीषण आग लागली असून गेल्या 12 तासांपासून ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दल करत आहे। याकरिता नाशिक शहरातील सर्व केंद्रांसह जिल्ह्यातील काही केंद्रांतून पाण्याचे बंब आग विझवण्यासाठी बोलवण्यात आले। तपोवनातील लोकेश लॅमिनेट या प्लायवूड दुकानाला लागलेली आग विझवण्याचे काम 12 तासांपेक्षाही अधिक काळ सुरूच आहे आणि या ठिकाणी महानगरपालिकेसह इतर अग्निशमन दलाच्या गाड्यांनी अनेक फेऱ्या केल्या। तपोवनातील प्लायवूडच्या दुकानाला रात्री 11:30 वाजेच्या सुमारास आग लागल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला याची माहिती मिळाली आणि शहरातील मुख्यालयासह पंचवटी, सिडको, सातपूर, नाशिक रोड या विभागीय कार्यालयांतील अग्निशमन केंद्रांच्या बंबांसह अन्य छोट्या मोठ्या गाड्या या ठिकाणी पाठवण्यात आल्या। नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी या रौद्र रूप धारण केलेल्या आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले, परंतु या प्रयत्नांना काही यश मिळाले नाही। तातडीने या ठिकाणी असलेला साठा हलविण्यासाठी म्हणून मध्यरात्री जेसीबीचा वापर करण्यात आला। या ठिकाणी जेसीबी बोलविण्यात आला आणि जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी असलेला साठा हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु आग एवढी भीषण होती की त्याची झळ इतर प्लायवूडला बसली होती। नाशिक महानगरपालिकेच्या सर्व अग्निशमन केंद्रांवरील गाड्यांसह पिंपळगाव, बसवंत, सिन्नर, MIDC, GISF, ISP, ओझर या ठिकाणांहून अग्निशमन दलाच्या गाड्या देखील मदतीसाठी बोलविण्यात आल्या। ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अजून समजले नाही। या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी चंद्रशेखर गोसावी, नाशिक।